हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अतिशय डिलिशियस त्याचप्रमाणे फायबरयुक्त पौष्टिक अशी गव्हाची खीर. पण या ठिकाणी मी खीर बनवण्यासाठी साधे गहू नाही तर खपली गहू घेतलेले आहेत. तुम्ही साध्या गव्हाचा सुद्धा वापर करू शकता. चला तर मग बनवूयात पौष्टिक, डिलिशियस आणि फायबरयुक्त अशी खपली गव्हाची खीर. फ्रेंड्स, या ठिकाणी मी खीर बनवण्यासाठी एक मीडियम वाटी खपली गहू घेतलेले आहेत. हे जे गहू आहेत ते आपण पाणी लावून थोडेसे ओलसर करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, हे जे गहू आहेत ते ओलसर करण्यामागचं सुद्धा एक रिझन आहे. त्यातला जो कोंडा आहे तो इझी निघतो, त्याच्यामुळे आपण हे गहू जे आहेत ते ओलसर करून घेतलेले आहेत. पहा फ्रेंड्स, आपले गहू आता ओलसर झालेले आहेत. आता हे ओलसर झालेले जे गहू आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेणार आहे आणि मिक्सरवरती काही सेकंद मिक्सर बंद चालू करून त्यातला कोंडा मी काढून घेणार आहे. आणि हे गहू ओलसर करण्यामागचं मेन रिझन तेच आहे की त्यातला कोंडा जो आहे तो इझी निघावा. पूर्वीच्या काळामध्ये इव्हन काहींकडे ज्या उखळ असेल तर ते उखळावरती सुद्धा हा गहू काढतात आणि त्यातला कोंडा जो आहे तो वेगळा करतात. आता आपण मिक्सरच्या माध्यमातून हा जो गव्हाचा कोंडा आहे तो आपण वेगळा करणार आहोत. इव्हन मिक्सर जो आहे तो फिरवताना सुद्धा काळजी घ्यायची की गहू जो आहे तो एकदम आपला बारीक होणार नाही. फक्त आपण बंद चालू काही सेकंदच करणार आहोत. काही सेकंद मिक्सरवरती फिरवलेला हा जो गहू आहे तो आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, हा जो गहू आहे तो आपण बारीक केलेला नाही. फक्त काही सेकंद आपण बंद चालू सिच्युएशनमध्ये हा गहू मिक्सरवरती फिरवलेला आहे की जेणेकरून त्याचा कोंडा इझी निघेल. तुम्ही पाहू शकता. आता या ताटामध्येच मी हा गहू जो आहे तो पाकडत आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही सुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. हा पहा, कोंडा वेगळा झालेला आहे. फ्रेंड्स, आता हे जे गहू आहेत ते आता आपण 2 वेळा गरम पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. गहू गरम पाण्याने धुतल्यामुळे स्वच्छ जो उरलेला जो कोंडा आहे तो पाण्याबरोबर निघून जातो. तुम्ही पाहू शकता बघा, वरती जो कोंडा आहे तो तरंगत आहे. त्यामुळे गहू इथं स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. आता हे धुतलेले जे गहू आहेत ते आपण आता एक कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, धुतल्यामुळे जो कोंडा आहे उरलेला तो वरती तरंगतो आणि तो पाण्याबरोबर निघून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे गहू आहे ते मस्त स्वच्छ असे मिळतात. इव्हन मुळातच या खपली गव्हामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात, त्याच्यामुळे ही जी खीर आहे ती खूप पौष्टिक लागते. आता हे धुतलेले जे गहू आहेत ते आपण आता एका कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आता या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे आणि आता या कुकरमध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले जे गहू आहे ते मी आता घालत आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आता हे कुकरमध्ये गहू घातल्यानंतर याच्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण गहू घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण 4 वाट्या गरम पाणी ॲड करणार आहोत. या ठिकाणी मी 4 वाट्या गरम पाणी ॲड करते आणि त्याच्यामागे पण एक रिझन आहे की आपले गहू गरम पाण्यामध्ये लवकर शिजतात. इव्हन शिट्टीसुद्धा आपल्याला कमी द्यावी लागते. आता 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये आपला गहू हा छानपैकी शिजतो. पाणी ॲड केल्यानंतर कुकर मी मीडियम फ्लेमवरती गॅसवर ठेवणार आहे आणि कुकरला 6 ते 7 शिट्ट्या देणार आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आता कुकर जो आहे तो मी आता गॅसवरती ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवरती. आता मला 6 ते 7 शिट्ट्या देणार आहे. 6 ते 7 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. आता कुकरमधले गहू एका पॉटमध्ये मी आता काढून घेणार आहे. फ्रेंड्स, आपले गहू खूप छान शिजलेले आहेत. आता यामध्ये मी 1 वाटी गूळ ॲड करते. ज्या वाटीने मी गहू घेतलेले आहेत त्याच वाटीने 1 वाटी गूळ याच्यामध्ये ॲड करते. त्याचप्रमाणे 1 मीडियम बाऊल ओला नारळाचा खव ॲड करते
आणखी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स मी इन्क्लूड करणार आहे, ते म्हणजेच काजू आणि बदामाची पेस्ट 1 मीडियम बाउल, की ज्याच्यामुळे आपली खीर जी आहे ती आणखी डिलिशियस बनते. हे सगळं इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड केल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स इन्क्लूड करते, की ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी एकसारखे स्टर करून घेते. गूळ जो आहे तो मेल्ट होईपर्यंत हे जे मिश्रण आहे ते स्टर करणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपली जी खीर आहे ती तळाला लागते. आणि त्याच्यामुळे गूळ मेल्ट होईपर्यंत हे सगळं जे मिश्रण जे आहे ते आपण स्टर करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आपल्या खिरीला किती मस्त कलर आलेला आहे. इवन इथे आपण दूध घातलेलं नाही तरीसुद्धा आपली खीर बघा किती मस्त झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपली खीर किती डिलिशियस बनलेली आहे. इवन ती आता दाटसर बनलेली आहे. आता या खीरीला आपण 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता आपली 5 मिनटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त खीर ही झालेली आहे. इवन आता या खिरीमध्ये मी वेलची पूड, बडीशेप, त्याचप्रमाणे सुंठ पावडर ॲड करत आहे, की जेणेकरून आपली जी खीर आहे ती आणखी डिलिशियस बनेल. इवन तिचा जो काही स्मेल आहे तो खूप छान स्मेल वेलची पूड, सुंठेमुळे येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी 1 चमचा गुलकंद ॲड करणार आहे. तुम्ही स्किप करू शकता, पण गुलकंदामुळे खिरीची जी चव आहे ती अतिशय स्वादिष्ट अशी बनते. इवन चव जी आहे ती एकदम भन्नाट बनते. तुम्ही एकदा ट्राय करून पहा फ्रेंड्स या पद्धतीनं गव्हाची खीर. इवन ही जी खीर आहे ती खूप डिलिशियस बनते. इवन ती पौष्टिकही आहे आणि फायबरयुक्त आहे, त्यामुळे मुलांसाठी ती खूपच पौष्टिक आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, याचं जे टेक्स्चर आहे ते किती मस्त झालेलं आहे आणि आपली खीर जी आहे ती किती दाटसर बनलेली आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आणखीन एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे, की जो इन्ग्रेडियंट जो आहे तो या खिरीची चव वाढवणारा आहे, आणि तो इन्ग्रेडियंट आहे मीठ. या ठिकाणी मी थोडंसं मीठ ॲड करते, खीर स्टर करते. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि छान आणि दाटसर अशी आपली खीर बनलेली आहे. आता आपण ही जी खीर आहे ते एका सर्विंग बाउलमध्ये काढूया. फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की खीर ट्राय करा. इवन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स आपली किती मस्त खीर बनलेली आहे. आता ही जी खीर आहे ती आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढूया. मस्तच, तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मस्तच तयार झालेली ही जी खीर आहे ती आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सर्व करत असताना या खिरीवरती आपण थोडंसं दूध आणि तूप ॲड करणार आहोत, की ज्याच्यामुळे आपली जी खीर आहे ती आणखीन डिलिशियस आणि रिच बनेल. तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त झालेली आहे आपली खीर. त्याचप्रमाणे या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्सही वापरलेले आहेत. इवन काजू बदामाची पेस्ट वापरलेली आहे. त्याच्यामुळे ही जी खीर आहे ती आणखीन पौष्टिक बनलेली आहे आणि मुलांसाठी तर ती खूपच हेल्पफुल आहे. आता या खिरीवरती आपण थोडंसं दूध ॲड करूया. तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही दूध ॲड करू शकता. दूध ॲड केल्यानंतर त्याच्यावरती आपण 1 चमचा तुपाची धार सोडणार आहोत. इवन तूप घालणार आहोत. तूप आणि दुधामुळे आपली जी खीर आहे ती आणखीन डिलिशियस बनेल, रुचकर बनेल. त्याचप्रमाणे अतिशय मधुर अशी बनेल. इवन फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा या पद्धतीनं खीर एकदा नक्की बनवा. थोडेसे मी याच्यावरती ड्रायफ्रूट्सही घालते. तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि छान अशा पद्धतीनं आपली खीर ही बनलेली आहे. त्याचप्रमाणे ही खीर बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही. पाहू शकता फ्रेंड्स किती मस्त आणि छान अशा पद्धतीनं आपली खीर बनलेली आहे. त्याचप्रमाणे ही खीर बनवण्यासाठी इन्ग्रेडियंट्सही कमी लागतात. इवन वेळही कमी लागतो.
10 ते 15 मिनटामध्ये ही खीर आपली बनून तयार होते. फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा नक्की ही खीर ट्राय करा. खपली गव्हाची अतिशय पौष्टिक फायबरयुक्त खीर तुम्ही एकदा तरी नक्कीच बनवा. आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.